नमस्कार. आज मी मस्त असा भिजवलेल्या मूग डाळीचा आणि ओट्सचा एक पौष्टिक नाश्ता बनवणार आहे. त्यासाठी मी इथं 1 वाटी मुगाची डाळ 3-4 तास भिजवून घेतली आणि त्याच वाटीने हे 1 वाटी ओट्स एक 10 मिनिटं फक्त भिजवले. आता ही मुगाची डाळ आपल्याला अगोदर मिक्सरमध्ये चांगली बारीक वाटून घ्यायची. आता हे डाळीतलं वरचं पाणी मी सगळं ओतून काढलेले. डाळ मी 2-3 पाण्यानं धुतली आणि नंतर भिजत घातली. थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं, जास्त पातळ नाही झालं पाहिजे. मी यात फक्त 1 चमचा पाणी टाकून वाटलेले. थोडीशी रवाळ अशी वाटून घ्यायची. जास्त जाड पण नाही ठेवायची आणि जास्त बारीक पण नाही करायची. आता ही एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. आता ही मुगाची डाळ आपली एकदम व्यवस्थित अशी वाटून झाली. आता यामध्ये टाकायचे हे भिजवलेले ओट्स भिजवताना फक्त ओट्स बुडल इतकंच पाणी टाकायचं. आता हे यामध्ये टाकून घ्यायचे. आता यामध्ये काही भाज्या टाकायच्या. इथे मी 1 गाजर किसून घेतलेले आणि ही ओला वाटाणा मी थोडासा मिक्सरला क्रश करून घेतलेला आहे. 1 बारीक चिरलेला कांदा आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं भाज्या डाळ आपल्याला एकत्र अगोदर मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे. मस्त आता मिक्स झाले. यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे. यामध्ये अगोदर टाकायचं चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, ही अर्धा चमचा धना पावडर टाकायची, ही पाव चमचा जिरा पावडर टाकायची, मिरची पावडर अर्धा चमचा. मग हिरवी मिरची वापरायची असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि हे 1 चमचा भाजलेले जवस त्याची पावडर आहे. हे नाही टाकलं तरी चालेल. त्यामुळे जास्त टेस्ट छान येते. आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे रवा टाकायचा आहे. रवा छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं. आता हे मिश्रण आपलं 10 मिनिटं भिजलेले. आता याचे आपल्याला तव्यावरती छोटे छोटे पॅनकेक तयार करून घ्यायचे. आता इथे मी तवा तापत ठेवलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं. याचे छोटे छोटे पॅनकेक करायचे आणि छान मंद गॅसवरती भाजून द्यायचे. आता याची वरची बाजू सुकली की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. दोन्ही बाजू छान तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायच्या. मस्त का दोन्ही बाजूनी हे पॅनकेक आपले छान क्रिस्पी भाजले. आता हे आपल्याला काढून घ्यायचे. हे मंद गॅसवरती भाजायचे किंवा मीडियम गॅसवरती, म्हणजे छान कुरकुरीत होते. आता हे सगळे पॅनकेक आपल्याला तयार करून घ्यायचे. मस्त हा मूग डाळ आणि ओट्सचा आपला क्रिस्पी नाश्ता तयार आहे. तुम्ही ही मुलांना डब्यालाही देऊ शकता. हा नाश्ता तुम्ही दह्याबरोबर, सॉस बरोबर, हिरव्या चटणीवर कशावरही खाऊ शकता. मस्त हा मूग डाळीचा पौष्टिक नाश्ता आहे. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.